कसे आहात तुम्ही सर्वजण? तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आपल्या YouTube चॅनल मध्ये. तुम्ही थंबनेल तर पाहिलंच असेल, तिथं लिहिलेलं आहे मोठ्या अक्षरामध्ये न्यूमेरिकल्स. म्हणजे थेरॉटिकल पार्ट आपला झालेला आहे, थेरॉटिकल डिस्कशन झालेला आहे. ज्यांना कोणाला रिवाइज करायचे त्यांनी फास्ट फॉरवर्ड मध्ये बघा, ज्यांना पूर्णपणे समजून घ्यायचे त्यांनी स्लो 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 बघा. ठीक आहे, तर आता या लेक्चर मध्ये आपण काय पाहणार आहोत तर न्यूमेरिकल्स. ओके, न्यूमेरिकल पण कसे, कोणत्या बुक मधले हे ऑलरेडी मी मेन्शन केलं होतं, तरी परत एकदा सांगतो. एक सुंदर खूप छान असं बुक आहे, त्यामधले क्वेश्चन JEE ला पण येतात, नीटला पण येतात आणि ऍडव्हान्सला पण येतात. त्यामुळे काळजी करायची गरज नाही. MST CET चं तर लेवल एकदम बेस्ट प्रकारे होऊन जाईल. मग आता प्रश्न काय येतो की याच बुकला सिलेक्ट का केलेला आहे आपण? कारण या बुक मध्ये क्वेश्चन मिक्स्ड टाइप आहे. म्हणजे जसं थेरी मध्ये सिक्वेन्स असते, सर्वात पहिलं म्हणजे आपण जसं की वेक्टरचं एक्झाम्पल घेऊ. सर्वात पहिलं वेक्टर मध्ये आपण पाहिलं की वेक्टर काय असतो, टाइप ऑफ वेक्टर, नंतर ऍडिशन, नंतर सबट्रॅक्शन, नंतर वेगवेगळे लॉज ऍडिशन आणि सबट्रॅक्शन साठी. तसं या बुक मध्ये त्या सिक्वेन्स मध्ये क्वेश्चन नाही तर मिक्स राहतील, जेणेकरून आपल्याला एक्झाम मध्ये सॉल्व करत असताना जसा फॉर्मॅट असतो, लगेच क्वेश्चन बदलतो, लगेच क्वेश्चन बदलतो, नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट सिक्वेन्स असतो का नाही, तर त्या दृष्टिकोनातून आपण स्वतःला स्ट्रॉंग बनवणार आहोत. तर तुमचं सर्व कॉन्सन्ट्रेशन, सर्व फोकस लेक्चरवर असायला पाहिजे. जसंही मी या साइडला न्यूमेरिकल दिला, सॉल्व करून ट्राय करायचं, पॉज करून नंतर बघायचं थोडंसं लेक्चर पाहून की बरोबर आहे का चूक आहे. बरोबर असेल तर पळवायचं, दुसरं लेक्चर दुसरं न्यूमेरिकल बघायचं, दुसरं लेक्चर म्हणतोय तर दुसरं न्यूमेरिकल बघायचं. विदाउट वेस्टिंग टाइम आपण स्टार्ट करूया आपल्या या लेक्चरला. ठीक आहे, एक लास्ट पॉइंट. काही मुलांनी मेसेज कमेंट मध्ये सांगितलं की सर तुम्ही आम्हाला काही होमवर्क देत जा. तर या लेक्चर पासून आपण ती प्रथा चालू करणार आहोत. म्हणजे लेक्चर झाल्यानंतर सर्वात शेवटी जे मुलं शेवटपर्यंत राहतील, ठीक आहे, शेवटी त्यांच्यासाठी न्यूमेरिकल्स असतील ऍज अ प्रॅक्टिस म्हणून. मग तुम्ही ते सॉल्व करायचे आणि मला इंस्टाग्राम किंवा व्हॉट्सअप वर मेसेज करून पाठवायचे. मी सोल्युशन चेक करून तुम्हाला त्यामध्ये काही डाऊट असेल तर त्याबद्दलही आपण डिस्कशन करू. विदाउट वेस्टिंग टाइम लेट्स गो टू द फर्स्ट न्यूमेरिकल. बघा, पहिलं न्यूमेरिकल तुम्हाला बोर्ड वरती दिसत असेल, दिसतंय का? हो सर, ठीक आहे. पहिला न्यूमेरिकल, द सम अँड डिफरन्स ऑफ टू परपेंडिक्युलर वेक्टर. परपेंडिक्युलर म्हणजे दोघांच्या मधला अँगल 90 डिग्री. ओके, ऑफ इक्वल लेंथ. दोन वेक्टर आहेत, समजा हा A बार, ठीक आहे, आणि दुसरा हा B बार. ओके सर, समजलं. लेंथ दोघांची सेम आली का? यस यस यस. लेंथ हा A बार आणि B बार. इथून मी डॉटेड लाईन ड्रॉ केली, इथून एक डॉटेड लाईन ड्रॉ केली. काय बनला हा? सर स्क्वेअर बनला. पॅरलोग्राम बनलाय का? नाही सर, पॅरलोग्राम ही म्हणू शकता, ठीक आहे. अपोजिट साइड पॅरलल आहे तर पॅरलोग्राम ही म्हणू शकता. तर हा सध्या काय बनला? स्क्वेअर बनला. ओके फाइन. या दोघांच्या मधून जर ही लाईन पास केली तर ही कोणाला रिप्रेझेंट करेल? सर A बार आणि B बारच्या मधली लाईन आहे, तर A बार प्लस B बारला रिप्रेझेंट करेल. ओके, याची व्हॅल्यू x आहे, याची व्हॅल्यू x आहे, म्हणजे दोन्ही वेक्टरची लेंथ सेम आहे. तर इथं रिझल्टंटचं मॅग्निट्यूड काय येणार? √2x येणार. ओके, लिहितो. हे x आणि हे x असेल. क्वेश्चन मध्ये काय म्हणलंय बघा, द सम अँड डिफरन्स. हा झाला सम. डिफरन्स करायचे म्हणजे A बार मायनस B बार करायचे, किंवा B बार मायनस A बार म्हणलं तरी चालतंय. मग मी मायनस B बार केलं या साईडला, हा मायनस B बार. ठीक आहे, एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली, एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली. इथं जो रिझल्टंट तुम्हाला भेटेल, काय भेटेल राजांनो? रिझल्टंट तुम्हाला भेटेल तो असेल A बार मायनस B बार. कन्फ्युजन नको म्हणून इथं A बार लिहितो. तर हा A बार मायनस B बार. सांगा, ही वाली साइड किती x आहे, ही वाली किती साइड x आहे, तर अंडर रूट मध्ये काय येणार? 2x. अंडर रूट 2x येणार. म्हणजे इथं सांगायचं तात्पर्य काय? ठीक आहे, याचा उद्देश काय या क्वेश्चनचा? जर समजा दोन वेक्टर दिलेले, दोन वेक्टर मॅग्निट्यूड सेम असेल किंवा नसेल, मी कन्क्लुजन कडे येतोय. मॅग्निट्यूड सेम असेल किंवा नसेल, यांचा रिझल्टंट जो असतो म्हणजे A बार प्लस B बार आणि A बार मायनस B बार, या दोघांचं मॅग्निट्यूड राहणार सेम. जसं की लिहून सांगतो, इफ
ए बार इज परपेंडिक्युलर टू बी बार. ठीक आहे, इथं लिहितो हा, इफ ए बार इज परपेंडिक्युलर टू बी बार, ए इज इक्वल टू बी असलं तरी चालतंय. ठीक आहे, किंवा ए इज नॉट इक्वल टू बी असलं तरी चालतंय, पण कंडिशन काय असायला पाहिजे, दोघं परपेंडिक्युलर. तर त्या केसमध्ये ए बार प्लस बी बार मॉड केलाय राजांनो, म्हणजे मॅग्निट्यूड बद्दल बोलतोय. डायरेक्शन वेगळी आहे ना, ए बार प्लस बी बार ची वरती आहे, ए बार मायनस बी बार ची खालती आहे. इज इक्वल टू मॉड ऑफ ए बार मायनस बी बार. म्हणजे दोन्ही केसमध्ये, म्हणजे ऍडिशन आणि सबट्रॅक्शन दोन्ही केसमध्ये मॅग्निट्यूड काय राहील, सेम. जसं की इथं काय आलंय, √2x √2x. का बरं, कारण इथं ए आणि बी चं मॅग्निट्यूड ही सेम होतं, तर आपल्याला आन्सर फास्ट कॅल्क्युलेट करता आलं. तुम्ही म्हणताल की सर मॅग्निट्यूड जर सेम नसेल, म्हणजे ए बार थोडा मोठा असेल तर ए बार थोडा मोठा आला, बी बार छोटा, म्हणजे इथं स्क्वेअर बनायच्या जागी काय बनेल आपला, तर रेक्टँगल बनेल. मायनस बी बार केलं तर खाली पण सेम साईजचा रेक्टँगल बनेल. मग तुम्ही इथून या साईडला जर डायगोनल ड्रॉ केला आणि इथून या साईडला डायगोनल ड्रॉ केला तर डायगोनलची लेंथ काय असते, सेम. आठवा पॅरलोग्राम मध्ये आपण मेजर आणि मायनर डायगोनल बोलायचो, कारण तिथे डायगोनल दोन्ही डायगोनलची लेंथ वेगवेगळी असते. स्क्वेअर आणि रेक्टँगल मध्ये दोन्ही डायगोनलची लेंथ सेम असते. काय जबरदस्त पॉइंट शिकलो आपण. पहिल्याच क्वेश्चन मध्ये एकदम इम्पॉर्टंट पॉइंट शिकलो, जर दोन वेक्टर परपेंडिक्युलर असतील तर त्याचे ऍडिशन आणि त्यांचे सबट्रॅक्शन ऑफ वेक्टरचं मॅग्निट्यूड सेम राहणार. का बरं, कारण ते दोघं परपेंडिक्युलर म्हणल्यावर एक तर स्क्वेअर बनेल नाही तर रेक्टँगल. स्क्वेअर आणि रेक्टँगल मध्ये मेजर आणि मायनर डायगोनल असं काहीच नसतं, दोन्ही डायगोनलची लेंथ सेम असते. म्हणजे ऍडिशन आणि सबट्रॅक्शन या दोघांचं मॅग्निट्यूड काय येणार, सेम येणार. बघा या खालच्या क्वेश्चन उचलून वरी ठेवा, म्हणजे हा वाला जो डायगोनल असेल तो असेल ए बार मायनस बी बार. सांग ही वाली डायगोनलची लेंथ तर ही वाली डायगोनलची लेंथ वेगवेगळी येणार का, नाही राजांनो. ठीक आहे, म्हणताय काय त्यानं, मग ऑप्शन मध्ये काय म्हणलंय की the sum and difference of two perpendicular vectors of equal length are. ठीक आहे, म्हणजे या दोघांबद्दल बोलले आपल्याला, ए बार प्लस बी बार आणि ए बार मायनस बी बार. आता सांगा बरं, या दोघांचं मॅग्निट्यूड सेम आहे तर हा वाला अँगल किती असेल, 45. ह्या दोघांचं मॅग्निट्यूड सेम आहे तर हा अँगल किती असेल, 45. म्हणजे ए बार मायनस बी बार म्हणजे ए बार प्लस बी बार आणि ए बार मायनस बी बार हे दोघं कसे येतात, परपेंडिक्युलर. कसे परपेंडिक्युलर, बघू ऑप्शन रीड करू. परपेंडिक्युलर टू ईच अदर and of equal length. Perpendicular to each other आहे आणि लेंथ सेम आहे. Perpendicular to each other of different length, वेगळी लेंथ येणार नाही. लेंथ म्हणजे मॅग्निट्यूड of equal length and have obtuse angle between them. नाही, बिलकुल नाही. Of equal length and have acute angle between them. नाही. ठीक आहे, स्क्वेअर असेल किंवा रेक्टँगल असेल, दोन्ही केस मध्ये वाटलं तरी इथं लिहितो हा ए बार प्लस बी बार म्हणजे कंप्लीट वेक्टर इज परपेंडिक्युलर टू ए बार मायनस बी बार. मॅग्निट्यूड सेम आहे पण दोघं कसे आहेत, परपेंडिक्युलर आहेत. चला पॉज करा आणि घ्या लिहून. ठीक आहे, छान होता क्वेश्चन. हा वाला कन्सेप्ट मी थिअरी मध्ये ऍड करू शकलो असतो, परंतु मी इंटेन्शनली नाही केला, कारण काहीतरी पार्ट क्वेश्चन मध्ये शिल्लक राहिला पाहिजे. क्वेश्चन नंबर 2 काय म्हणते बघा. क्वेश्चन नंबर 2, द मिनिमम नंबर ऑफ वेक्टर्स हॅव्हिंग डिफरंट प्लेन. ठीक आहे, वेगवेगळ्या प्लेनवर आहेत. सेम प्लेन म्हणजे एकतर एक्स वाय किंवा एक्स झेड किंवा वाय झेड, परंतु डिफरंट प्लेन म्हणजे एक्स वाय झेड तिन्ही ऍक्सिस येतील. ठीक आहे, प्लेन विच कॅन बी ऍडेड टू गिव्ह झिरो रिझल्टंट. बरं मला सांगा, वेगवेगळ्या प्लेनवर आहेत. समजा एक वेक्टर आहे एक्स वाय प्लेनवर आणि दुसरा आहे वाय झेड प्लेनवर. ठीक आहे, या दोघांचा रिझल्टंट झिरो येईल का, नेव्हर. ठीक आहे, आपण म्हणलं तीन, एक एक्स वर आहे, एक वाय वर आहे आणि एक झेड ऍक्सिस वर आहे. वेगवेगळ्या ऍक्सिस वर तीन वेक्टर आहेत, रिझल्टंट झिरो येईल का, कधीच नाही येणार, नेव्हर. जर समजा इथं प्रश्न असा असता की इतकी कमी म्हणजे काय म्हणले, मिनिमम नंबर ऑफ, व्हेरी गुड, मिनिमम नंबर ऑफ वेक्टर्स इन अ सेम प्लेन which gives the resultant 0, तर आन्सर 3 असतं. पण इथं डिफरंट प्लेन आहे त्याच्यामुळे आन्सर येणार 4, की कमीत कमी 4 असायला पाहिजे जेणेकरून रिझल्टंट 0 येऊ शकतो डिफरंट प्लेनवर. ठीक आहे, सेम प्लेन असेल, सेम प्लेन आहे आणि आपल्याला रिझल्टंट 0 पाहिजे, तर मिनिमम
किती वेक्टर लागतील तर 3. जर समजा डिफरंट प्लेन आहे, डिफरंट प्लेन आहेत, ठीक आहे, रिझल्टंट काय पाहिजे 0, तर इथं मिनिमम वेक्टर किती लागतील तर 4 लागतील. ठीक आहे. जर समजा कुठे एखादं रिअल वाले एक्झाम्पल भेटलं पुढे चालून तर त्याबद्दल ड्रॉ करून सांगतो. 3 डायमेन्शनल मध्ये तुम्हाला ड्रॉ करून सांगणं हे पॉसिबल होत नाही, म्हणजे तुम्हाला काहीतरी एक्झाम्पल जनरेट करून द्यावं लागेल. मग त्यासाठी नकोच, आपण सरळ सरळ लक्षात ठेवलेलं परवडतंय. ठीक आहे. कधी जर पुढे क्वेश्चन आला तर सांगतो, नाही आला तर मग ऍट द एंड एखादं एक्झाम्पल जनरेट करून सांगतो. हे पाठ करण्यासारखी गोष्ट आहे सध्यासाठी, पण आपण याला एकदम डिटेल मध्ये डिस्कस करू नंतर. ठीक आहे. चला एखादं एक्झाम्पल, आता सध्या मला एक्झाम्पल थोडासा आठवत नाही किंवा मी फ्लो मध्ये आहे. ठीक आहे. नंतर काय म्हणतं, ए वेक्टर 2. ठीक आहे. थर्ड क्वेश्चन, ए वेक्टर म्हणजे खाली दिलेल्या पैकी कोणता वेक्टर, समजा आपण खाली दिलेल्या पैकीला ए बार म्हणू. ए वेक्टर परपेंडिक्युलर टू, परपेंडिक्युलर कोणाला तर आय कॅप प्लस जे कॅप प्लस के कॅप. ठीक आहे. तर ए वेक्टर परपेंडिक्युलर टू आय कॅप प्लस जे कॅप प्लस के कॅप इज, म्हणजे ए बार आणि बी बार परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे. तर 4 ऑप्शन दिले, चारीपैकी कोणत्या ऑप्शन मधला वेक्टर या बी बारला परपेंडिक्युलर आहे म्हणते बघा. बरं ऑब्झर्व करा काय वाटतंय. परपेंडिक्युलर वेक्टर म्हणल्यानंतर ए बार डॉट बी बार इज इक्वल टू यायला पाहिजे 0. ठीक आहे. परपेंडिक्युलर वेक्टर म्हणल्यावर डॉट प्रोडक्ट काय यायला पाहिजे 0. जर समजा पॅरलल असतील तर क्रॉस प्रोडक्ट 0, परपेंडिक्युलर असतील तर डॉट प्रोडक्ट 0. ओके. आपण म्हणलं पहिलं ऑप्शन ट्राय केलं, ट्राय करावं लागेल ना, ट्रायल अँड एररच मेथड असेल. पहिलं ऑप्शन जर ट्राय केलं तर तुम्हाला माहिती आहे ए बार डॉट बी बारचा फॉर्म्युला काय येतो, ax bx प्लस ay by प्लस az bz. तुम्ही म्हणता सर हा फॉर्म्युला कधी वापरायचा आणि तो डॉट प्रोडक्ट वाला ए बी कॉस थिटा केव्हा वापरायचा. जर ए आणि बी, ए बार आणि बी बार जर आय जे के च्या टर्म्स मध्ये दिले असतील इन टर्म्स ऑफ युनिट वेक्टर तर हा फॉर्म्युला वापरायचा. जर समजा ए बारचं मॅग्निट्यूड दिलंय, बी बारचं डायरेक्ट मॅग्निट्यूड दिलंय, पण दोघांच्या मधल्या अँगल वर प्रश्न आहे किंवा दोघांच्या मधला अँगल दिलेला आहे, तर मग ए बी कॉस थिटा वाला फॉर्म्युला वापरायचा. क्लिअर, क्रिस्टल क्लिअर. ओके. 2 फॉर्म्युले आहेत डॉट प्रोडक्टचे, ए बी कॉस थिटा एक्स बी एक्स प्लस ए वाय बी वाय प्लस ए झेड बी झेड. कोणता कधी वापरायचा इन टर्म्स ऑफ युनिट वेक्टर. जर वेक्टर दिले असतील जसं की हे असे तर हा फॉर्म्युला जायचा. जर समजा डायरेक्ट मॅग्निट्यूड आणि दोघांच्या मधला अँगल दिलाय किंवा विचारला तर त्या केस मध्ये काय करायचं तर ए बार डॉट बी बार इज इक्वल टू ए बी कॉस थीटा. ओके. चला आता ax bx प्लस ay by प्लस az bz पहिला ऑप्शन ट्राय करू. पहिल्या ऑप्शन मध्ये काय आहे आय कॅप मायनस जे कॅप प्लस के कॅप. इथं आय कॅपचं काय आपण म्हणू शकतो की कंपोनंट काय इथं 1, इथं काय 1, इथं काय 1. पहिल्या ऑप्शन मध्ये काय दिले 1 मायनस 1 1. ठीक आहे. 1 into 1 1, 1 into minus 1 minus 1, 1 into 1 1. एक कॅन्सल झाला पण आन्सर 0 आले नाही. 0 पाहिजे आन्सर. ठीक आहे. सेकंड ऑप्शन ट्राय करता का सर आपण डायरेक्ट जाऊ शकतो बरं का. कसं तर बघा सर ऑप्शन मध्ये जर बघितलं तर बाकी 1 2 3 ऑप्शन कधीच मॅच नाही करणार. ठीक आहे. कोणतं मॅच करू शकते चौथं वाला ऑप्शन कसं काय मॅच करू शकतं सर थोडस मला ना थोडस याच्यावर डाऊट येत आहे. ठीक आहे. का बरं डाऊट येत आहे 2j कॅप मायनस 5k कॅप. कारण मग इथं 1 1 1 आहे. 1 ला कशानेही मल्टिप्लाय केलं तर तीच व्हॅल्यू येणार आहे. जसं की इथं चौथ्या ऑप्शनला ट्राय करतो. ax म्हणजे 3 इंटू हा 1 म्हणजे 3. बी वाय म्हणजे किती, ए वाय म्हणजे किती 2, बी वाय किती 1 तर 2 आलं. इथं ए झेड काय -5, इथं किती 1 म्हणजे -5. 3 आणि 2 5 आणि -5 0 म्हणजे आन्सर चौथा ऑप्शन करेक्ट. म्हणजे असं थोडेफार जुगाड लावावे लागतात. ठीक आहे. आपला दिमाग जर थोडासा फास्ट असेल किंवा थोडासा आपण त्याला पुश केलं तर तो हे असे डिसिजन एक्झाम मध्ये घेऊ शकतो. चला पॉज करा. काही जणांनी तर डायरेक्ट सॉल्व्ह केला असेल, माझ्या आधी सॉल्व्ह केला असेल. ठीक आहे. परपेंडिक्युलर वेक्टरचा डॉट प्रोडक्ट 0 असतो. सर
एक आणखीन प्रश्न विचारू का? विचार राजा विचार. ठीक आहे, प्रश्नाचा आन्सर देण्यासाठी तर सर एक डाऊट आहे सर. काय? तर सर अशा केसमध्ये डॉट प्रोडक्ट वापरायचे हे तुम्हाला कसं कळालं? की म्हणजे इथं दिलेला ए बार आणि बी बार यांना मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर स्केलारच भेटणार आहे हे तुम्हाला काय माहित आहे? नाही माहित राजा. कोणाला माहित? काय माहित? त्यांनी म्हणले परपेंडिक्युलर आहेत दोघं. आपल्या डोक्यामध्ये विचार आला, दोन वेक्टर जर परपेंडिक्युलर असतील तर कोणता प्रोडक्ट झिरो येतो? डॉट वापरून टाकलं. ठीक आहे, मग आपल्याला थोडी माहित आहे इथला ए बार आणि बी बार फोर्स आणि डिस्प्लेसमेंट होता का, जेणेकरून दोघांना मल्टिप्लाय केल्यावर वर्क डन भेटेल? नाही रे, टेन्शन नाही घ्यायचं, रूल वापरून टाकायचा. ठीक आहे, परपेंडिक्युलर म्हणलं बिंदास. ठीक सर, जर मी या ठिकाणी क्रॉस प्रोडक्ट वापरला असता तर काय झालं असतं? अरे राजा, आपण क्रॉस प्रोडक्ट वापरल्यावर फायनल आन्सर वेक्टर भेटतंय. कळतंय का तुला? ठीक आहे, गरज नव्हती सरळ स्केलर प्रोडक्ट वापरायचं. ठीक, किंवा असं समज जोपर्यंत क्वेश्चन मध्ये अशी हिंट नाही भेटत, सर्वात महत्वाचं स्टेटमेंट सांगतोय, जोपर्यंत क्वेश्चन मध्ये अशी हिंट नाही भेटत, कशी सर? की क्लिअर या दोघांचा प्रोडक्ट केल्यानंतर आन्सर वेक्टर भेटते, तोपर्यंत नादी लागायचं नाही वेक्टर प्रोडक्टच्या, क्रॉस प्रोडक्टच्या. सरळ स्केलर प्रोडक्ट डॉट प्रोडक्ट वापरत राहायचं बिनधास्त. ओके सर, तुम्ही म्हणल्यावर विषय ठीक आहे. चौथा क्वेश्चन काय? डायग्राम दिलेली बघा. डायग्राम वरून आपल्याला म्हणते की सांग, काय सांगा काय नाही. आला ठीक आहे, मी डायग्राम ड्रॉ करतो तसं माझ्यासाठी. ठीक आहे, कुणीतरी बोललं होतं मला की सर डिजिटल बोर्ड घ्या म्हणजे तुमचा टाइम सेव्ह होईल. बरं राजा घे, तू जसं म्हणला तसं करतो. ठीक आहे, हा झाला सी बार. तर नेक्स्ट इथे एक वेक्टर आहे पी बार, ई बार सॉरी माय मिस्टेक. आणि इथं एक वेक्टर आहे असा, काय नाव आहे त्याचं रे बाबा? बी बार. ठीक आहे, तर आपल्याला प्रश्नामध्ये काय म्हणते? फ्रॉम द फिगर द करेक्ट रिलेशन इज. ठीक आहे, सर्वात पहिलं रिलेशन ए प्लस बी प्लस ई, ए बार प्लस बी बार प्लस ई बार 0. दिसतंय का इथं? सर काय दिसतंय हो राजा? अरे दिसतंय का इथं? सर काय दिसतंय हो? अरे सायक्लिक ऑर्डर राजा. बघ, पहिला वेक्टर जिथं संपला तिथं दुसरा जिथं संपला तिथं तिसरा, आणि पहिल्याचा टेल आणि शेवटच्याचा हेड एकाच ठिकाणी आहे. म्हणजे सायक्लिक ऑर्डर म्हणजे पहिलं वाला जे ऑप्शन आहे ते आहे करेक्ट. दुसरं ट्राय करू. ठीक आहे, सी मायनस डी इज इक्वल टू मायनस ए. सी मायनस डी म्हणजे यांच्याशी रिलेटेड आहे. म्हणजे वरचा ट्रायंगल बघा, पहिला वेक्टर जिथं संपला तिथं दुसरा वेक्टर, म्हणजे दुसऱ्या ऑप्शन साठी मी कॅल्क्युलेशन केलं, दिलेले दोन वेक्टर किंवा जे गिवन वेक्टर आहेत त्यांना आपण सेम ऑर्डर मध्ये जोडतो. आणि हा डी बघा अपोजिट ऑर्डर आहे. बघा हेड 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 हेड. ठीक आहे, जसं इथं होतं तसं नाहीये. इथं बघा हेड टेल हेड टेल हेड टेल, तसं नाहीये. बघा इथं ए बार आणि सी बार चं कनेक्शन आहे हेड टेल, परंतु इथं हेड हेड म्हणजे हा अपोजिट ऑर्डर आहे. म्हणजे इज इक्वल टू काय आलं? डी बार. सर नाही हो, असं ऑप्शन मध्ये असेल बघ, त्याला थोडस रिअरेंज केलंय. डी ला इकडे बोलव म्हणजे सी बार मायनस डी बार, आणि ए ला पलीकडे पाठव मायनस ए बार. ठीक आहे सर, दोन करेक्ट आले म्हणजे सगळेच करेक्ट असणार सर. ऑल ऑफ द टिक करून देऊ का? करून द्या बिंदास. दोन आले, तिसरा ट्राय करत बसायचं नाही. एक्झाम मध्ये यालाच स्मार्टनेस म्हणतात. यालाच काय म्हणतात? स्मार्टनेस. तरी तुमच्यासाठी मी ट्राय करून दाखवतो. काय म्हणते बघा. ठीक आहे, बी ई अँड सी आणि डी बद्दल बोलते. बी ई सी आणि डी बद्दल बोलते. ठीक आहे, मी बी पासून चालू करतो. हा लक्षात सुद्धा, बी कितवा ऑप्शन आहे आपला? हा थर्ड. चौथा तर ऑल ऑफ द अबोव आहे ना. ठीक आहे, बी जिथं संपला तिथं ई म्हणजे सेम ऑर्डर. सेम ऑर्डर वाले काय करायचे सांगा? ऍड करून द्यायचे. तर जिथं ई संपला तिथं डी. सर ए बद्दल बोललं नाहीये काय? नाही घेतलं. आपल्याला काय करायचं? कोणाला घेऊ कोणाला नाही, रूल्स फॉलो करत पुढे निघायचं. बी बार जिथं संपला तिथं ई बार, ई बार जिथं संपला तिथं डी बार. ओके, आणि डी बार आणि सी बार अपोजिट ऑर्डर मध्ये. कसं कळालं? हेड टू हेड हेड टू हेड.
ठीक आहे. इथं बघा बी बार सोबत सी बार बघा 10 to 10 10 to 10 म्हणजे ऑपोजिट ऑर्डर आहे. म्हणजे बी बार ई बार आणि डी बारचा रिझल्टंट आहे सी बार. मग बघा ऑप्शनला थोडं रिअरेंज करता येते का? डी ला तिकडं सी ला इकडं. आन्सर मॅच. क्वेश्चनचा आन्सर आला आपल्या काय काय राजा बोल सर ऑल ऑफ द अबोव. ठीक आहे. मजा येते हो ऑल ऑफ द अबोव वाल्या क्वेश्चनला सॉल्व्ह करायला ना मजा येते. कुठं तर प्रॅक्टिस करताना. एक्झाम मध्ये असले क्वेश्चन आपल्याला आवडत नाहीत. का बरं नाही आवडत? कारण याला ट्रायल करत बसावे लागते. पाचवा क्वेश्चन द ब्युटिफुल क्वेश्चन. ठीक आहे. काय म्हणते? आउट ऑफ द फॉलोइंग सेट ऑफ फोर्सेस द रिझल्टंट ऑफ विच कॅन नॉट बी झिरो. कॅन बी झिरो असताना तर लय सोपं होतं. बरोबर आहे. कॅन बी झिरो असतं. कॅन नॉट बी झिरो. सर हे पण सोपंच असेल ना कारण चारीपैकी एकच ऑप्शन सिलेक्ट करायचे. व्हेरी स्मार्ट स्मार्ट ब्रो. ठीक आहे चला या बघू रूल काय सांगतो. समजा आपल्याकडे 3 वेक्टर आहेत ए बी सी. ठीक आहे. यांच्यापासून आपल्याला काय करायचे तर एक असं समजू की एक ट्रायंगल बनवायचे. ठीक. ए बी सी ट्रायंगल लॉनुसार. आणि ट्रायंगल बनवण्यासाठी किंवा ट्रायंगल बनण्यासाठी ठीक आहे तो सायक्लिक ऑर्डर मध्ये बनेल किंवा सायक्लिक ऑर्डर मध्ये नाही बनेल असंही चालतं. तुम्ही म्हणता सायक्लिक ऑर्डर म्हणजे काय? सर्व वेक्टर सेम ऑर्डर मध्ये असतील किंवा 2 सेम ऑर्डर आणि तिसरा जो असेल तर तो काय असेल तर अपोजिट ऑर्डर मध्ये चालतंय. काही अडचण नाही. ठीक आहे. आता ट्रायंगल बनवायचे ना या तिघांपासून काय बनवायचे आपल्याला? ट्रायंगल. ठीक आहे. म्हणजे एक क्लोज्ड लूप बनवायचे. काय बनवायचे? क्लोज्ड लूप बनवायचे. ट्रायंगल हा क्लोज्ड लूपच असतो. तर कंडिशन काय असते ट्रायंगलची? ट्रायंगलची कंडिशन असते ए प्लस बी मस्ट बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू सी. बी प्लस ए मस्ट बी प्लस ए कशाला डबल डबल कशाला? बी प्लस सी मस्ट बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू ए किंवा सी प्लस ए मस्ट बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू बी. सर्वांना ना या क्वेश्चन मध्ये असंच अडचण येते. मेजॉरिटी पोरं बघितलं मला हाच डाऊट विचारतात की सर हे असे 3 वेक्टर दिले तर त्यांचा रिझल्टंट 0 येतो का नाही हे कसं ओळखायचं? तर जर रिझल्टंट 0 असेल तर त्यांनी एक क्लोज्ड लूप एक ट्रायंगल बनवायलाच पाहिजे सायक्लिक ऑर्डर. ठीक आहे. कळतंय ना? ट्रायंगल बनला पाहिजे. मग ट्रायंगल जर बनायचं असेल तर ट्रायंगलच्या ह्या कंडिशन आहेत. ठीक आहे सर 3 कंडिशन कशाला हो? ठीक आहे मग माझ्याकडे मी तुला सांगतो की काय स्मॉलर साइड ज्या आहेत स्मॉलर साइड ज्या आहेत ठीक आहे म्हणजे ए बी सी मध्ये ज्या 2 स्मॉल आहेत स्मॉलर साइड ची ऍडिशन स्मॉलर साइड ची काय म्हणतोय मी तर ऍडिशन ठीक आहे ही काय आली पाहिजे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू द ग्रेटर साइड. काय काय ग्रेटर साइड. ठीक आहे. बघा परत एकदा समजा ए बी सी मध्ये सी सर्वात मोठा आहे तर ए आणि बी लहान झाले तर ए आणि बी ची ऍडिशन जर सी पेक्षा मोठी किंवा इक्वल येत असेल तर ही कंडिशन व्हॅलिड ठरते. म्हणजे आपल्याला आता त्या तिघांमध्ये जे ए बी सी व्हॅल्यू दिलेले आहेत तर प्रत्येकाला ट्राय करायची गरज नाही. ठीक आहे. एकच ट्रायल करायचे. कसं बघा पहिल्या ऑप्शन कडे बघा तुम्ही. पहिल्या ऑप्शन मध्ये 10 10 10 दिले म्हणजे बघा आता इथं सर्व सेम आहेत तर कुठल्याही दोघांची ऍडिशन घ्या. 10 + 10 काय ना 20 20 विच इज ग्रेटर दॅन 10 म्हणजे याच्यापासून रिझल्टंट 0 भेटतो. ठीक आहे. कंडिशन सॅटिस्फाय आली. ही कुठली कंडिशन सॅटिस्फाय आहे. नेक्स्ट 10 10 20 यातल्या स्मॉलर कोण आहेत तर 10 10 आहे. या दोघांची ऍडिशन 20 इक्वल टू थर्ड साइड येत आहे का? इक्वली चालतं आपल्याला येत आहे म्हणजे सेकंड ऑप्शन मुळे पण रिझल्टंट 0 येऊ शकतो जर हे 3 वेक्टर सेम प्लेनवर असतील. ठीक आहे. थर्ड ऑप्शन बघा 10 20 20 10 20 20 आता यातले स्मॉलर कोण आहेत 10 आणि 1 20
ठीक आहे, दोघांचे ऍडिशन 30 विच इज ग्रेटर दॅन थर्ड सेट, हे पण व्हॅलिड आहे. मग लास्ट फोर्थ वाला ऑप्शन ट्राय करू. फोर्थ वाला ऑप्शन मध्ये काय म्हणतंय 10, 20, 40 स्मॉलर कोण आहेत? अरे बघ राजा स्मॉलर कोण आहे? तर 10 आणि 20 आहे. तर या दोघांची ऍडिशन म्हणजे 10 प्लस 20 ही ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 40 आहे का? सर नाही. म्हणजे याच्यामुळं रिझल्टंट या कॉम्बिनेशन मुळे रिझल्टंट 0 येणार नाही. समजलं का? ऍडिशन ऑफ टू स्मॉलर साइडची ऍडिशन, त्या दोन स्मॉलर साइड आहे त्यांची ऍडिशन ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू ग्रेटर साइड असायला पाहिजे. पण 10 प्लस 20 30 40 पेक्षा मोठे आहे का? काही इक्वल नाही, काहीच नाही. त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. चलो नेक्स्ट पॉइंट कडे जाऊ. लिहून घ्या, हे खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यावर जर एक्झाम मध्ये क्वेश्चन आला ना तर मी 100% आठवलं पाहिजे तुम्हाला, 100%. का बरं? कारण ही आयडिया आपण तुम्हाला सांगितली. ठीक आहे, तुमचा लोड कमी केला. या टाइपचे क्वेश्चन भरपूर असतात, तुम्हाला कधी ना कधी तर एक्झाम मध्ये पाहायला भेटतातच, 100% बघायला भेटतात. ठीक आहे, चला जाऊयात 6th क्वेश्चन. 6 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो बाबा? 6 नंबरचा क्वेश्चन, द रिझल्टंट ऑफ टू वेक्टर्स A and B is a perpendicular to vector A. थोडा चांगला आहे बरं का क्वेश्चन. ठीक आहे, म्हणजे कसं की या ठिकाणी आपण म्हणलं की हा A बार, तीच डायग्राम ड्रॉ करतो जी आहे तिथं. हा A बार आणि याला रिझल्टंट परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे, हा कोण आहे? रिझल्टंटला त्यांनी काय म्हणलेलं आहे बरं? तर R बार. ओके, मग B बार कुठे येणार? सर इथं येणार. सर पण त्यांनी वेगळी डायग्राम ड्रॉ केली आहे. सेमच आहे. ठीक आहे, सेमच आहे, वेगळं काहीच नाहीये. त्यांनी पॅरलोग्राम टाइप ड्रॉ केलेली डायग्राम. आपण अकॉर्डिंग टू द ट्रायंगल लॉ डायग्राम ड्रॉ करू. काहीच फरक पडत नाही का सर? नाही राजा, इथं बी बार आहे. सॉरी माय मिस्टेक, हा बी बार आहे. तर आर बारला म्हणजे ए बार आर बारला परपेंडिक्युलर आहे किंवा आर बार ए बारला परपेंडिक्युलर, काही म्हणलं तरी चालेल. द रिझल्टंट ऑफ टू वेक्टर ए बार अँड बी बार इज परपेंडिक्युलर टू द वेक्टर ए बार and its magnitude is equal to half of the magnitude of vector b bar. म्हणजे b बारचं मॅग्निट्यूड जर b असेल तर r बारचं मॅग्निट्यूड आहे b/2. ओके, एवढा डेटा दिलेला. आता विचारलंय का द अँगल बिटवीन a बार अँड b बार इज, सांगा बरं राजांनो, सांगा. पाहू मी शिकवलंय का बरोबर तुम्हाला? मला सांगा, ए बार आणि बी बारच्या मधला अँगल विचारलंय. मग ए बार आणि बी बारच्या मधला अँगल हा आहे का? आहे का? बोला. नाहीये सर, कारण दोन वेक्टरच्या मधला अँगल जेव्हा ते दोन वेक्टर हेड टू टेल जोडलेले असतात तेव्हा मेजर करत नाही. मग याला आपण पुश करतो, याला म्हणतो चल पुढं. कुठपर्यंत चालायचं यानं पुढं? तर यानं पुढं जोपर्यंत याचा टेल, ए बारचा टेल इथं येत नाही तोपर्यंत चालायचं. मग हा जो आता ड्रॉ केला ज्याला की आपण 180 मायनस अल्फा म्हणू, तो असेल द अँगल बिटवीन ए बार अँड बी बार. मग सर अल्फा तर काढावाच लागेल ना? एकदम सिंपल आहे. अपोजिट साइड माहित आहे, हायपोटेनियस माहित आहे. अपोजिट साइड म्हणल्यावर कोणाचा वापर करतो आपण? साइन थीटा. अपोजिट कोण? आर चं मॅग्निट्यूड किती? b/2 डिवाइड बाय हायपोटेनियस किती? b कॅन्सल. साइन थीटा इज इक्वल टू किती आलं? हाफ आलं. ठीक आहे, मग सांगा थीटाची व्हॅल्यू किती असेल? 30. थीटा म्हणजे अल्फा, सॉरी परत एकदा मिस्टेक झाली माझ्याकडून. तर साइन अल्फा, काय म्हणलं मी? साइन अल्फा. तर अल्फाची व्हॅल्यू किती आली? तर 30 डिग्री. ठीक आहे, आता ना आपण जेव्हा डिस्कशन करत होतो तर तेव्हा डबल फोन येत होता, त्यामुळे थोडासा माइंड डिस्टर्ब झाला. नका काळजी करू, एकदम क्लॅरिटीनं जाऊ. अल्फा इज इक्वल टू 30. अल्फा 30 आहे तर थीटा किती यायला पाहिजे? तर 150. द अँगल बिटवीन ए बार अँड बी बार इज, कळालं का? 150. ठीक आहे, चलो पॉज करा, घ्या लिहून. छान क्वेश्चन होता. ह्या टाइपचा क्वेश्चन मी मेजॉरिटी बुक मध्ये बघितलाय. सेम, एक्झॅक्ट सेम. ठीक आहे, एक्झॅक्ट डिक्टो सेम बघितलेलं, वेगळं काहीच नाही. हा, त्यामुळे घाबरू नका, हे सर्व क्वेश्चन तुम्हाला
भेटतीलच कुठं ना कुठं, पण आपण एकदम छान प्रकारे त्याचं एक्सप्लेनेशन देत आहोत. तुम्हाला क्वेश्चन साईडला दिसतही आहे, इथं माझं एक्सप्लेनेशन ऍज वेल एज माझं एक्सप्लेनेशन हे दोन्ही तुम्हाला हेल्प केलं पाहिजे. त्यामुळेच तर एवढी आपण मेहनत करत आहोत. ठीक आहे, म्हणजे तुम्ही तुमचा एक्स्ट्रा स्टडी म्हणजे तुम्ही तुमचा क्लास तुमचा ऍडिशनल लेक्चर्स ते करून पुन्हा लेक्चर हे युट्यूबवर पाहताय, म्हणजे तुम्ही पण हार्डवर्क करताय आणि त्यासाठी मी पण करतच राहणार. तर चला काय म्हणते बघा, द रेशो ऑफ मॅक्सिमम अँड मिनिमम मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट ऑफ अ टू वेक्टर्स. ठीक आहे, मॅक्सिमम रिझल्टंट म्हणजे किती राजानो, ए प्लस बी. मिनिमम म्हणजे किती, ए मायनस बी. ठीक आहे, तर या मॅक्सिमम आणि मिनिममचा रेशो दिलाय. किती दिलेला आहे, तर 3:1. नंतर विचारले नाऊ ए म्हणजे मॉड ऑफ ए बार इज म्हणजे ए चं मॅग्निट्यूड विचारलेले. तर ऑप्शन मध्ये इन टर्म्स ऑफ बी आहे, याला इकडे पाठवा याला इकडे पाठवा. ए प्लस बी इज इक्वल टू 3a मायनस 3b. 3b इकडं ए तिकडं, तर इकडं म्हणला 4b इज इक्वल टू 3a मायनस ए. तर 2a 2 चा पाडा येतो का, येतो सर. मग a इज इक्वल टू काय आलं, ट्वाइस b. यालाच आपण असं लिहू शकतो, मॉड ऑफ ए बार इज इक्वल टू 2 टाइम्स मॉड ऑफ बी बार. संपला. तेवढा काही महत्वाचा किंवा तेवढा काही टफ क्वेश्चन नव्हता हा. ठीक आहे, पॉज करून तुम्ही सॉल्व्ह करू शकता बरं का. तुम्हाला जसंही बोर्डवर क्वेश्चन दिसला की तुम्ही त्याला पॉज करू शकता आणि सॉल्व्ह करू शकता. जाऊया आपण क्वेश्चन नंबर 8 कडे. काय म्हणते बघा, टू फोर्सेस ईच इक्वल टू एफ बार. ओके, ए बार आणि बी बार असे दोन फोर्सेस आहेत आणि दोघांचं मॅग्निट्यूड किती आहे, एफ. एक गोष्ट सांग का महत्वाची, जेव्हा केव्हा ते असं बोलतील की दोघांचं मॅग्निट्यूड सेम आहे तर लगेच आठवायचं. सर काय आठवायचं, आपण तुम्हाला एक पॅरलोग्राम झाल्यानंतर एक महत्वाची हिंट दिली होती. काय, जर दोन वेक्टरचं मॅग्निट्यूड सेम असेल आणि त्यांच्यामधला अँगल जर 0 असेल तर रिझल्टंट येतो 2x. अँगल जर 60 असेल तर रिझल्टंट येतो √3x. म्हणजे x म्हणजे त्या दोघांचं मॅग्निट्यूड बरोबर, दोघांचं x असं मॅग्निट्यूड. जर अँगल 90 असेल तर रिझल्टंट येतो √2x. अँगल जर 120 असेल तर रिझल्टंट येतो x आणि अँगल जर 180 असेल तर रिझल्टंट येतो 0. ठीक आहे, मग आता आपण म्हणलं दोघांचं मॅग्निट्यूड काय आहे, सेम आहे, त्यांनी एफ दिलेलं आहे. मग आपण म्हणलं चला पुढे काय म्हणतात, देअर रिझल्टंट इज. ठीक आहे, डायग्राम दिलेली आहे, डायग्राम दिसत असेल तुम्हाला एकदम सुंदर. तर एक वेक्टर इथं आहे, एक वेक्टर इथं आहे. मग आपण म्हणलं यांचं मॅग्निट्यूड एफ आणि एफ दिलेले, दोघांच्या मधला अँगल किती दिलेले आहे राजांनो, 60. सर अँगल दिलेला आहे सर, 60 अँगल आहे दोघांच्या मध्ये. खरं का, दोघांच्या मध्ये अँगल 60 आहे का, सांगा सांगा तुम्ही सांगा. नाही, कारण एकाचा हेड एकाचा टेल आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, एकाला पुढे ढकलावं लागेल. हा एफ पुढे आला, मग आता हा दोघांच्या मधला अँगल. ठीक आहे, हा टोटल अँगल किती असतो सर, हा असतो 180. ठीक आहे, इथं लिहितो, ज्यांना ज्यांना अँगलचा प्रॉब्लेम येतो त्यांच्यासाठी एक्सप्लेन केलं. टोटल अँगल किती 180, त्यातला हा 60 गेला तर हा राहिला किती 120. दोन वेक्टर आहे, दोघांचं मॅग्निट्यूड सेम आहे आणि दोघांच्या मधला अँगल 120 डिग्री आहे. तर रिझल्टंट काय येणार सर, फॉर्म्युल्यानं काढता का डायरेक्ट सांगता, फॉर्म्युल्यानं सांगू, f² प्लस f² म्हणजे a² प्लस b² प्लस 2ab. ab ची व्हॅल्यू f च आहे म्हणजे f² इंटू cos 120. cos 120 येतं -1/2. हा 2 कॅन्सल, मायनस याला मल्टिप्लाय केलं -f² बनलं. म्हणजे अंडर रूट मध्ये कसं दिसेल बघा, f² प्लस f² मायनस f². हे दोघं कॅन्सल म्हणजे बाहेर आलं f. शॉर्टकट आपल्याला माहित होती तरी पण आपण डिटेल मध्ये का सॉल्व्ह केलं, कारण असं फील नाही झालं पाहिजे की सर पाठ करायला लावताय. बिलकुल नाही, गरजच नाही. मी करत नाही पाठ, तर ते तुम्हाला कशाला सांगू की पाठ करा म्हणून.
ठीक आहे, चला अँगल बद्दल तुम्ही थोडस विचार करा. आताच्या क्वेश्चन मध्ये असं समजू शकता की आता सध्या सिंपल क्वेश्चन चालू आहेत, समजू शकता, काही अडचण नाही. काय स्टार्टिंग मध्ये बुक मध्ये क्वेश्चन इझी असू शकतात. ठीक आहे, जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे. हळूहळू टफनेस वाढत जाईल. काय म्हणते बघा क्वेश्चन नंबर 9. द ब्युटिफुल क्वेश्चन येणार आहे पुढे. वेक्टर ए बार इज 2 सेंटीमीटर लॉंग अँड is 60 degree above the x axis. Oh my god, म्हणजे x axis ला घ्यावं लागेल का काय? हो सर, हो घ्या. ठीक आहे, घेतलं. ठीक आहे, आता काय म्हणताय, एक वेक्टर आहे ए बार जो की पॉझिटिव्ह साइडला असते, बोलले का? ठीक आहे, परत एकदा वाचतो बरं. अबोव द एक्स ऍक्सिस इन द फर्स्ट क्वाड्रंट. व्हेरी गुड, म्हणजे बरोबर ड्रॉ केले मी. आणि त्याचा हॉरिझॉन्टल सोबत किंवा एक्स ऍक्सिस सोबत अँगल किती आहे म्हणताय? 60 डिग्री. याचं मॅग्निट्यूड किती आहे? तर A इज इक्वल टू आहे 2 सेंटीमीटर. युनिटशी आपल्याला काही तेवढं देणे घेणं राहत नाही. नंतर वेक्टर बी बार इज 2 सेंटीमीटर, म्हणजे वा त्याचं मॅग्निट्यूड सेम आहे अँड इज 60 डिग्री बिलो द एक्स ऍक्सिस इन द फोर्थ क्वाड्रंट. अरे वा, व्हेरी गुड, डिटेल मध्ये सांगितलं. बी बार आहे, त्याचं मॅग्निट्यूड किती? तर 2 सेंटीमीटर. त्याचा अँगल किती एक्स ऍक्सिस सोबत? 60 डिग्री. सांगा ए बार आणि बी बारच्या मधला अँगल किती आला? 120 डिग्री. ओके ओके, ठीक आहे. तर नेक्स्ट पॉइंट काय म्हणते? द सम ए बार प्लस बी बार इज ए वेक्टर ऑफ अ मॅग्निट्यूड. सांगा. तर हा वेक्टर दोघांचं मॅग्निट्यूड आहे सेम. A इज इक्वल टू बी. दोघांच्या मधला अँगल किती आहे? 120. त्याच्या आधीच्याच क्वेश्चन मध्ये रामायण झालेलं आहे, परत विचारू नका. बरोबर की वेक्टर सेम आहेत म्हणजे मॅग्निट्यूड सेम आहे आणि अँगल जर 120 असेल तर रिझल्टंटचं मॅग्निट्यूड A इज इक्वल टू A किंवा इज इक्वल टू B म्हणू शकता. म्हणजे ते आलं 2 सेंटीमीटर. ठीक आहे, दोघांची डायरेक्शन बघा. दोघे एक्स ऍक्सिस सोबत सेम अँगल करताय, दोघांचं मॅग्निट्यूड सेम आहे. जसं की मी बॉडी आहे, मला या साईडला कोणीतरी ओढतंय, या साईडला कोणीतरी ओढतंय. ठीक आहे, इकडे 10 न्यूटन, इकडे 10 न्यूटन. मी कोणाकडे जाईन? याच्याकडे का याच्याकडे? नाही सर, तुम्ही सरळ आमच्याकडे येणार. ठीक आहे, बरोबर, कारण आपण मिडलला जातो, म्हणजे या ठिकाणी रिझल्टंट राहील या ठिकाणी. असं कळालं का? म्हणजे आर बार साठी बघा मॅग्निट्यूड किती? 2 सेंटीमीटर आणि त्याची डायरेक्शन असेल अलॉंग द पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. आहे का असं ते ऑप्शन? हो सर, आहे सर. मग चला दुसऱ्या क्वेश्चन कडे. 9 नंबर झालेला आहे. तर जाऊया क्वेश्चन नंबर 10 कडे. जेवढे पॉसिबल आहे तेवढे डिस्कस करू. तुम्हाला जर सिंपल वाटले ना क्वेश्चन तर तुम्ही लगेच मेन्शन करून द्या, सर थोडे ना लेक्चर नंबर 6 मध्ये ना न्यूमेरिकल सोपे होते. तर मग आपण हे सर्व सिक्वेन्स झाल्यानंतर आणखी थोडे टफ न्यूमेरिकल आपण सॉल्व्ह करू. घाबरायचं नाही. तुम्ही जोपर्यंत म्हणत नाही प्रॉपर प्रिपरेशन झालंय तोपर्यंत आपण न्यूमेरिकलची बंबार्डिंग थांबवणार नाही. असं नाहीये बरं का की म्हणजे हे न्यूमेरिकल आता सॉल्व्ह केले तर मी युनिट अँड डायमेन्शन किंवा वेक्टर किंवा बाकीच्या चॅप्टरचे आणखीन क्वेश्चन घेऊन येणार नाही. असं नाहीये, बिलकुल नाहीये. ठीक आहे, ही सिरीज चालू आहे, ही सिरीज संपू द्या. मग बघा न्यूमेरिकलची क्वालिटी कुठल्याही एक्झामला तुम्ही अपियर झाले तर तुम्हाला आपल्या युट्यूब वरचा क्वेश्चन भेटणार म्हणजे भेटणार. आपल्या लेक्चर मधला क्वेश्चन एक्झाम मध्ये भेटणार म्हणजे भेटणार. ठीक आहे, एक क्वेश्चन नाही राजा, भरपूर सारे क्वेश्चन भेटतील. ठीक आहे, तर चला क्वेश्चन नंबर 10 कडे जाऊ. काय म्हणते? व्हॉट इज द अँगल बिटवीन 2 वेक्टर forces of equal magnitude such that their resultant is 1/3 of either of the original force. म्हणजे आपल्याकडे 2 वेक्टर आहेत, दोघांचं मॅग्निट्यूड काय आहे? सेम, x घेतलं. ठीक आहे, आणि रिझल्टंटचं मॅग्निट्यूड काय आहे? या दोघांपैकी कुठल्याही एकाच्या 1/3 टाइम्स, म्हणजे किती? x/3 टाइम्स. आता प्रश्न काय येतो की आपल्याला विचारले काय तर म्हणतंय काय त्यानं की व्हॉट इज द अँगल बिटवीन देम, म्हणजे थीटा विचारले. चला रिझल्टंटचा फॉर्म्युला घ्या. कोणता? r² इज इक्वल टू a² प्लस b² प्लस 2ab cos थीटा. सर इथं डॉट प्रॉडक्ट वापरून नाही जमत का? राजा असं काही बोलायचं नाही. ठीक आहे, तर
आपण डायरेक्ट या मेथडनं जाऊया. तुम्ही म्हणजे डॉट प्रोडक्ट ना का बरं येत नाही, कारण ए बार डॉट बी बार इज इक्वल टू ए बी कॉस थिटा. मग ए बार डॉट बी बार काढण्यासाठी तुम्ही फॉर्म्युला वापरणार ए एक्स बी एक्स प्लस ए वाय डी वाय प्लस ए झेड बी झेड. मग हे दोन वेक्टर इन द फॉर्म ऑफ युनिट वेक्टर दिलेलं आहे का, नाही दिलेलं, मग जाता येणार नाही. ठीक आहे, रिझल्टंट दिले तर रिझल्टंटचा फॉर्म्युला वापरा. ठेवा व्हॅल्यू, आर ची व्हॅल्यू किती, एक्स स्क्वेअर बाय 9 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर 2x स्क्वेअर प्लस 2ab, दोघांची व्हॅल्यू x आहे तर x स्क्वेअर कॉस थीटा. 2x स्क्वेअर किंवा x स्क्वेअर कॉमन काढलं, उडवलं. ठीक आहे, संपला विषय. 2 कॉमन काढलं, इकडच्या साईडला पाठवलं, काय बनेल 1/18 इज इक्वल टू 1 प्लस कॉस थीटा. या 1 ला या साईडला पाठवलं. ठीक आहे सर, कॉस थीटा इज इक्वल टू आपल्याला भेटेल बघा 1/18 मायनस 1. 1/18 मायनस 1 किती येईल राजांनो, सर कॉस थीटा इज इक्वल टू येईल मायनस 17/18. ठीक आहे, तर थीटा विचारलंय, काय येणार कॉस इनवर्स ऑफ मायनस 17/18. सर मायनस मुळे काही फरक पडत नाही काय, अरे देणे घेणंच नाही आपल्याला, जे आलंय ते लिहिणे. ठीक आहे सर, तुम्ही बोलले म्हणून लिहिले. बघ छान होता क्वेश्चन. हो सर, एकदम सुंदर क्वेश्चन होता. आपल्याला त्यांनी सरळ सरळ इन्फॉर्मेशन दिलेली होती, त्या इन्फॉर्मेशन नुसार आपण रिझल्टंटचा फॉर्म्युला वापरला आणि त्याला मूव पुढे करत सॉल्व करत करत आपण फायनल आन्सर पर्यंत आलो. समज क्वेश्चन नंबर 11. ठीक आहे, तर काय म्हणतो 11 नंबरचा, द अँगल बिटवीन ए बार प्लस बी बार अँड ए बार क्रॉस बी बार. बघा रिझल्टंटचे क्वेश्चन चालू होते, डायरेक्ट क्रॉस प्रोडक्टचा विचारलं. यालाच तर म्हणतात ना, आपल्या डोक्याला काहीतरी काम लागलं पाहिजे, नाहीतर सगळे क्वेश्चन रिझल्टंटचे. काय शिकणार, नाही भेटत शिकायला त्याच्यावरून. त्यामुळे तुमचा स्कोर नाही वाढणार एक्झाम मध्ये. तुम्हाला असे मिक्सड टाईपचे क्वेश्चन करावं लागतात. ठीक आहे, एक क्वेश्चन एका कन्सेप्टचा, तो दुसरा पण त्याच कन्सेप्टचा परंतु वेगळा, असं केल्यामुळं तुम्ही स्ट्रॉंग बनणार नाही. त्यामुळे तर हे बुक सिलेक्ट केलंय आपण. ठीक आहे, याच्यामुळे या बुक मधले क्वेश्चन सॉल्व्ह करतोय. आणि तुम्हाला हाय लेक्चर झाल्यावर तुम्हाला होमवर्क म्हणून 15 ते 20 क्वेश्चन मी तुम्हाला देईल बघा, एकदम चांगले चांगले, एकदम क्वालिटी वाईज. ठीक आहे, की जेणेकरून आपण जे क्वेश्चन सॉल्व्ह करत आहोत आणि तुम्हाला जे होमवर्क मधले दिलेले क्वेश्चन त्यापैकी वेक्टरवर जर क्वेश्चन आला तर 100% मॅच करायलाच पाहिजे. ठीक आहे, तर जाऊयात क्वेश्चन नंबर 11. द अँगल बिटवीन ए बार प्लस बी बार. ए बार प्लस बी बार म्हणजे कोण, रिझल्टंट. ठीक आहे, आणि नंतर कोण म्हणतंय तर ते आहे ए बार क्रॉस बी बार. लक्ष असू द्या राजांनो, समजा हा ए बार आहे, काय आहे हा ए बार, आणि हा आहे समजा बी बार. ओके सर, जर समजा यांचा सी बार काढला, सी बार म्हणजे कसा तर क्रॉस प्रोडक्ट ए बार आणि बी बार. मग त्या सी बारची डायरेक्शन कशी काढतो आपण, तर त्याची डायरेक्शन काढतो आपण राईट हँड थंब रूल न. आठवा त्या कोपऱ्यात लिहून दिला होता राईट हँड थंब रूल. डायरेक्ट डोक्यामध्ये इमेज जनरेट झाली पाहिजे तिथली. तर सर तुम्ही बोलले होते जो वेक्टर पहिला आहे त्याच्या डोक्यावर हात ठेवा आणि शपथ घ्या. ठीक आहे, की हाताचे जे बोट आहेत ते कोणाकडे फिरवणार, बी बार कडे. कोणाकडे, बी बार, विथ स्मॉलर अँगल. मग थंब कुठे येतोय सर, आउटवर्ड येतोय. म्हणजे इथं जर बघितलं तर आउटवर्ड साठी आपण सिम्बॉल वापरतो डॉट. म्हणजे ही झाली सी बारची डायरेक्शन. सी बारची डायरेक्शन कशी आहे तर ती आहे अलॉंग द झेड ऍक्सिस. अलॉंग द झेड ऍक्सिस. ठीक आहे, ए बार कुठे आहे, एक्स ऍक्सिस वर, बी बार कुठे आहे, एक्स वाय च्या मध्ये आहे. दोघांचा रिझल्टंट काढला तर दोघांचा रिझल्टंट दोघांच्या मध्ये येतो, हा झाला आर बार. आर बार कोणत्या प्लेनवर आहे, एक्स वाय प्लेनवर. सी बार कुठे आहे, झेड ऍक्सिस वर. सांगा एक्स वाय प्लेनला झेड ऍक्सिस कसा राहील, परपेंडिक्युलर. म्हणजे सी बार इज अ परपेंडिक्युलर टू आर बार. जरी समजा इथं असं म्हणलं असतं काय तर ए बार मायनस बी बार साठी. ठीक आहे, समजा ह्याला R1 म्हणलं आणि R2 बार कोण आहे तर ए बार मायनस बी बार. तर इथं सेमच आन्सर आला असतं, सी बार इज परपेंडिक्युलर टू ए बार मायनस बी बार. कारण ए बार मायनस बी बार म्हणजे काय, ए बार तसाच ठेवा, बी बारला पलटी मारा, इकडे आला असता ए बार मायनस बी बार. बरोबर बोलतोय का मी, शिकवलंय डिटेल मध्ये शिकवलंय. तर या साईडला आला असता ए बार मायनस बी बार. म्हणजे तो पण सी बारला कसा राहील, परपेंडिक्युलर. सी बारचं लॉजिक काय माहित आहे का,
सी बारचं लॉजिक काय माहित आहे का? सी बार म्हणजे कोण, तर हा क्रॉस प्रोडक्टचं फायनल आन्सर आहे. तो परपेंडिक्युलर कोणाला असतो? ए बार बी बार, ए बार प्लस बी बार, ए बार मायनस बी बार, सर्वांनाच परपेंडिक्युलर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर पुढचा 12. क्वेश्चन नंबर 12 काय म्हणतोय बघा. क्वेश्चन नंबर 12 ठीक आहे, सॉरी. क्वेश्चन नंबर 12 काय म्हणतोय? तर क्वेश्चन नंबर 12 आपल्याला म्हणत आहे द प्रोजेक्शन ऑफ अ वेक्टर. ठीक आहे, प्रोजेक्शन ऑफ अ वेक्टर आर बार. ओके, आर बार ला आधी लिहू द्या. 3i कॅप प्लस जे कॅप प्लस 2k कॅप. ठीक आहे, आर बार एक वेक्टर आहे. 3i कॅप प्लस जे कॅप प्लस 2k कॅप ऑन द xy प्लेन हॅज अ मॅग्निट्यूड. म्हणजे याचं प्रोजेक्शन ऑन XY प्लेन म्हणजे हा वाला पोर्शन असेल XY वर, तर याचा मॅग्निट्यूड सांगा म्हणते. मग हा जो आहे याला मी म्हणलं समजा x बार. ठीक आहे, किंवा XY बार म्हणा, म्हणजे थोडं रिप्रेझेंटेशन सोपं राहील. XY बार म्हणजे कोण? X आणि Y वरचे कार्यकर्ते, कंपोनंट. 3i कॅप प्लस जे कॅप यांचं मॅग्निट्यूड म्हणजे XY वरचं मॅग्निट्यूड. किंवा कधी कधी असं म्हणते बरं का, फाइंड द लेंथ ऑफ दिस वेक्टर ऑन XY प्लेन किंवा XY प्लेन किंवा XY ऍक्सिस असेही म्हणतात. ठीक आहे, इथं काय म्हणले? प्रोजेक्शन ऑन XY असं बोललेले, बरोबर ना? माझ्याकडून कन्फ्युजन होऊ नये. तर प्रोजेक्शन ऑन XY प्लेन, तर 3 चा स्क्वेअर 9 प्लस 1 चा स्क्वेअर 1 अंडर रूट मध्ये कोण आलं? 10. इथं क्वेश्चन काय विचारू शकता आणखी सर? इथं क्वेश्चन असा विचारू शकतं की फाइंड द प्रोजेक्शन ऑन YZ, फाइंड द प्रोजेक्शन ऑन XZ. काही सांगू शकतं. सांगा बरं, XY वरती झालं, XZ विचारलं तर X आणि Z विचारलं तर काय होणार? 3i कॅप प्लस 2k कॅप यांचं मॅग्निट्यूड XY XZ बार म्हणलं. आणि XZ चं मॅग्निट्यूड विचारलं तर काय करणार? अंडर रूट मध्ये 3 चा स्क्वेअर 9, 2 चा स्क्वेअर 4, तर अंडर रूट मध्ये आन्सर काय येणार? 13. काय येणार अंडर रूट मध्ये आन्सर? 13. ओके, नेक्स्ट 9 च्या 13. असं मी विचारू शकताय कोणतं? YZ वाला. YZ बार लिहिला. YZ बार काय असणार सांगा बरं? J कॅप प्लस 2k कॅप याचं मॅग्निट्यूड काढायची. YZ इज इक्वल टू अंडर रूट मध्ये 1 चा स्क्वेअर 1, 2 चा स्क्वेअर 4 म्हणजे 1 प्लस 4 काय असतं? अंडर रूट मध्ये 5. ठीक आहे, पण आपल्याला त्यांना कोणतं विचारलं होतं? XY. आपल्याला त्यांनी कुठलं विचारलं होतं? XY. म्हणून आपला वाला आन्सर असेल रूट मध्ये 10. ठीक आहे, जाऊया नेक्स्ट पॉइंट कडे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 13. थोडे इझी क्वेश्चन होते बरं का, म्हणजे मला वाटतंय. आता तुम्हाला ते कसं फील होतं ते तुम्ही कमेंट मध्ये मला सांगू शकता. म्हणजे तुम्ही जर मला कमेंट मध्ये नाही बोलले ना तर मला कसं समजेल? ठीक आहे ना? तर आपलं तुमचं आणि माझं कम्युनिकेशन कमेंटद्वारे झालं पाहिजे बेस्ट. आणि ज्या मुलांना गरज आहे ना की त्याचं, असा एखादा विद्यार्थी म्हणत असेल की यार माझं वेक्टर वीक आहे, तर त्याला 100% हे व्हिडिओ बघायला सांगा. ठीक आहे, जेणेकरून त्याचं प्रॉपर कॉन्फिडन्स वाढला पाहिजे वेक्टर मध्ये. काय म्हणतोय नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 13. इफ ए बार प्लस बी बार, ओके, मॉड ऑफ ए बार प्लस बी बार म्हणजे कोण आहे? हा रिझल्टंट आहे. रिझल्टंटचं मॅग्निट्यूड आहे. ओके, मॉड ऑफ ए बार प्लस बी बार इज इक्वल टू मॉड ऑफ ए बार इज इक्वल टू मॉड ऑफ बी बार. म्हणजे जे दोन वेक्टर आहेत आणि त्यांचा जो रिझल्टंट आहे सर्वांचा मॅग्निट्यूड सेम आहे. जसे की x इज इक्वल टू x. सांगा बरं, दोन वेक्टर आणि त्यांचा रिझल्टंट सर्वांचं मॅग्निट्यूड सेम आहे अशी कंडिशन कोणती असते? सर, कंडिशन असते ए बार आणि बी बारच्या मधला अँगल 120. ए बार आणि बी बारच्या मधला अँगल 120. ठीक आहे, काय म्हणते इथं? देन द अँगल बिटवीन ए बार आणि बी बार. झालं, आपण काढलं, आधीच काढलं आपण आन्सर. म्हणून म्हणतोय की लक्षात सुद्धा आपण हे बरोबर आहे. तर आपण सर्व टाईपच्या कॅटेगरीचे क्वेश्चन सॉल्व्ह करू जेणेकरून एक्झाम मध्ये हेल्प होईल. नेक्स्ट पॉइंट काय म्हणतोय बघा, क्वेश्चन नंबर 14. चांगला असावा हा क्वेश्चन. ठीक आहे, तर इफ वेक्टर्स ए बार, ठीक आहे, एक वेक्टर दिलेला आपल्याला ए बार, तो आहे आय कॅप
प्लस 2j कॅप प्लस 4k कॅप. ठीक आहे. अँड बी बार. ओके, छान आहे हा क्वेश्चन, छान आहे. हा सॉल्व्ह केला होता मी. ठीक आहे. तर 5i कॅप. तर असे दोन वेक्टर आहेत. काय म्हणतंय बघा, रिप्रेझेंट द टू साइड्स ऑफ ट्रायंगल. म्हणजे हे दोघं मिळून ट्रायंगलच्या दोन साइडला रिप्रेझेंट करतात. देन द थर्ड साइड ऑफ ट्रायंगल कॅन हॅव ए लेंथ इक्वल टू. बघा, लक्ष असं नाही. समजा ए बार म्हणजे ट्रायंगलची ही साइड आहे, बी बार म्हणजे ट्रायंगलची ही साइड आहे. म्हणजे ट्रायंगल आठवते का तुम्हाला? तर ए बार प्लस बी बार. मग हा जो ट्रायंगलची थर्ड साइड असेल तो कोण असेल बरं? रिझल्टंट, ज्याला की आपण म्हणणार ए बार प्लस बी बार. बरं, आणखीन आहे का? आणखीन आहे. जादू इथंच संपली नाही हा, लक्ष असू द्या. जादू इथंच नाही संपली. ही ए बार आणि बी बार वरून ओनली ऍडिशनचा ट्रायंगल बनतो का? नाही, सबट्रॅक्शनचा पण बनतो. म्हणजे काय, ए बार मायनस बी बार केलं म्हणजे बी बारला या साईडला घेतलं. ठीक आहे, माहित आहे तुम्हाला मायनस बी बार म्हणजे काय हे तुम्हाला माहित आहे. तर हा वाला पण ट्रायंगलची एक थर्ड साइड बनतोच. कोण? तर याला म्हणणार आपण ए बार मायनस बी बार. हा झाला, याला R1 बार म्हणा, याला R2 बार म्हणा. समजलं का? म्हणजे ऍडिशन मुळे पण ट्रायंगल बनतो आणि ट्रायंगलची थर्ड साइड भेटते. आणि सबट्रॅक्शन मध्ये पण अँगल जो ट्रायंगल आहे त्याची थर्ड साइड भेटू शकते. कारण गिवन जे वेक्टर आहेत हे ट्रायंगलच्या दोन साइड आहेत. ठीक आहे. ते म्हणतात सर पण त्याने इथं असं थोडी ना म्हणले की मायनस बी बार घ्या. अरे परंतु ट्रायंगल बनतो ना, ट्रायंगल बनतो. ठीक आहे. तर असं थोडी ना म्हणले की ऍडिशन करूनच, ह्या दोघांची ऍडिशन करूनच ट्रायंगलची साइड काढा. नाही बोललं, सबट्रॅक्शन करून पण ट्रायंगलच बनतोय. चला मग सॉल्व्ह करू आपण. तर R1 बार काय येईल सांगा? R1 बार म्हणजे ए बार प्लस बी बार किती येईल? 6i कॅप प्लस 2j कॅप प्लस 4k कॅप. मॅग्निट्यूड कसं येणार याचं? सर अंडर रूट मध्ये x कंपोनंटचा स्क्वेअर 36 प्लस y कंपोनंटचा स्क्वेअर 4 40 आलं आणि 4 चा स्क्वेअर z कंपोनंटचा स्क्वेअर 16. म्हणजे आपला आन्सर काय येईल? तर आपला आन्सर येईल अंडर रूट मध्ये 30 36 40 50 आणि 56. बरं सर, आपण R2 बारचा वापर करून सॉल्व्ह करू. कोणाचा? R2 बार. R2 बार म्हणजे कोण होतं? तर ए बार मायनस बी बार. ए बार मायनस बी बार करा, काय येणार सांगा? आय कॅप मायनस 5i कॅप. आय कॅप मायनस 5i कॅप मायनस 4i कॅप. ठीक आहे, भेटलं सर. प्लस 2j कॅप प्लस 4k कॅप. ठीक आहे. याचा रिझल्टंट काढायचे आपल्याला, याला R1 लिहितो. रिझल्टंट त्याचं मॅग्निट्यूड काढायचे. रिझल्टंट काढला त्याचं मॅग्निट्यूड मायनस 4 चा स्क्वेअर प्लस येतं म्हणजे 16 प्लस याचं 4 प्लस याचं 16 16 16 32 32 आणि 4 36. बाहेर किती आलं? 6. सांगा बरं ऑप्शन मध्ये हे दोन्ही ऑप्शन होते का? सांगा सांगा, होते का? तर सर चेक करा सर, आम्हाला तर आता काही दिसणार. तर बघा दोन्ही ऑप्शन होते 6 अँड रूट 56. 6 अँड रूट 56 म्हणजे याचा अर्थ आपल्याला ऑप्शन ए पण करेक्ट आहे, ऑप्शन बी पण करेक्ट आहे. तर बघू बोथ आहे का? इथं आहे बोथ ए अँड बी, असं बोथ अबो आहे. ठीक आहे. बघा छान होता ना क्वेश्चन हा. ठीक आहे, मला पण खूप आवडला हा क्वेश्चन. ठीक आहे, वेगळं काहीतरी करायला भेटलं म्हणजे आपल्याला एक्झाम मध्ये दिमाग लावायची गरज पडली, विचार करायची गरज पडली. ठीक आहे, तर जाऊया आता नेक्स्ट क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 15. ठीक आहे, हा तर बेस्ट क्वेश्चन राहील बघा तुमच्यासाठी. काय म्हणते? गिवन A1 म्हणजे मॉड ऑफ A1 बार म्हणजे A1. A1 चं मॅग्निट्यूड आहे 2, A2 चं मॅग्निट्यूड आहे 3. मॉड ऑफ A1 बार, घाबरायचं नाही म्हणजे A1 आहे आपला, तो पिल्लू आहे ते आपलं. ठीक आहे, मग A1 2 A2 3 आणि मॉड ऑफ A1 बार प्लस A2 बार. ठीक आहे, असंच आहे ना, मॉड ऑफ A1 बार प्लस A2 बार म्हणजे कोण? रिझल्टंट. ते किती दिलेलं आहे आपल्याला? 3. ठीक आहे, प्रश्न काय विचारलाय बघू. फाइंड द व्हॅल्यू ऑफ, बापरे, ब्रॅकेट मध्ये A1 बार प्लस 2A2 बार क्लोज डॉट, क्रॉस नाहीये, डॉट 3A1 बार मायनस 4A2 बार. ओके, कसं करायचं सॉल्व्ह याला?
मल्टिप्लिकेशन आहे, रिझल्टंट आहे, सर्व काही दिलेलं आहे. तर माझं काय म्हणणं माहित आहे का तुम्हाला या अशा क्वेश्चन साठी, तर रिझल्टंट दिसतोय ना, बरोबर, म्हणजे रिझल्टंटचा वापर करायचे, करू वापर. काय येणार सांगा, आर स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab कॉस थीटा. सर हा फॉर्म्युला कशाला वापरला, ह्याच्यातले तर सगळेच माहित आहे. ए पिंटू आपल्याला थीटा माहित आहे का, नाही, बिलकुल नाही. मग चला व्हॅल्यू ठेवा. आर स्क्वेअर म्हणजे किती 9, ए स्क्वेअर म्हणजे 2, बी स्क्वेअर म्हणजे किती 9 प्लस 2ab, ab म्हणजे 6, 6 दोन्ही 12 कॉस थीटा. ठीक आहे, हा 9 कॅन्सल, 2 या साइडला आला, 2 या साइडला आला, तर किती बनला 2 सॉरी इथं किती बनला 4, 2 चा स्क्वेअर ना, ए स्क्वेअर आहे ना, म्हणजे a1 स्क्वेअर a2 स्क्वेअर असं, 4 या साइडला आला, -4 इज इक्वल टू 12 कॉस थीटा. तर 12 कॉस थीटा इज इक्वल टू बोल कॉस थीटा इज इक्वल टू -1/3. ठीक आहे सर, हे भेटून काय ऑप्शन मध्ये काय असेल का आन्सर, थांब बेटा थांब. तर आता जाऊ आपण, त्यांनी काय स्टेटमेंट दिले, त्याने काय दिले बघा. तर a1 बार प्लस 2a2 बार, लक्ष असू दे, डॉट नंतर परत ब्रॅकेट मध्ये काय दिलेले, क्वेश्चन दिसना कुठे गेलं, हा 3a1 बार मायनस 4a2 बार. ठीक आहे, बघा आता याला मी सॉल्व्ह करतो, तुम्हाला सर्वांचं लक्ष असायला पाहिजे. हा ठीक आहे, सर्वात पहिलं सॉल्व्ह करत असताना मी काय केलं, पहिल्याला मल्टिप्लाय केलं, पहिल्यानं दुसऱ्याला मल्टिप्लाय केलं. काय येणार, a1 बार डॉट 3a1 बार म्हणजे 3 आला, आणि a1 बार डॉट a1 बार आठवा डॉट प्रोडक्ट मध्ये आठवा. आपण काय म्हणायचो, व्ही बार डॉट व्ही बार, काय यायचं आन्सर, डॉट प्रोडक्ट आहे ना, तर व्ही इंटू कॉस थीटा. सेम वेक्टरच्या मधला अँगल काय असेल, म्हणजे a1 आणि a1 सेम वेक्टरच्या मधला अँगल काय असेल 0, म्हणजे त्यांचा डॉट प्रोडक्ट काय येणार, a1 इंटू a1 cos 0 1, a1 इंटू a1 स्क्वेअर. संपलं. ठीक आहे, संपलं, क्लिअर आहे. बघा इथं परत एकदा a1 बार न 3a1 बारला मल्टिप्लाय केलं तर 3 साइडला राहिला a1 डॉट a1 बार डॉट a1, म्हणजे स्वतः सोबतच प्रोडक्ट केला आपण, स्वतः सोबतच मल्टिप्लिकेशन केलं, तर डॉट प्रोडक्ट, इथं तर डॉटच लिहिलंय पण आपण डॉट प्रोडक्टच घेतो, आणि पॅरलल वेक्टरचा डॉट प्रोडक्ट काय येतो, तर मॅक्सिमम येतो, म्हणजे a1 स्क्वेअर आला. आता a1 ना इथं मायनस 4 आला, a1 बार डॉट a2 बार, म्हणजे आन्सर काय येणार a1 a2 cos थीटा. ओके, असं होतं का. ठीक आहे, दुसऱ्या व्हॅल्यूनं पहिल्याला मल्टिप्लाय केलं, दुसऱ्या व्हॅल्यूनं दुसऱ्याला मल्टिप्लाय केलं, 2 इंटू 3 काय येणार सांगा बरं 6. इथं कोण आहे a2 बार डॉट a1 बार, म्हणजे काय येणार a2 a1 cos थीटा. सर म्हणजे हे a1 बार डॉट a2 बार आणि a2 बार डॉट a1 बार सेम येतं का, आठवा, परत एकदा आठवा की कम्युटेटिव्ह लॉ ओबे करतो का, डॉट प्रोडक्ट करतो, क्रॉस प्रोडक्ट नाही करत. ऍडिशन आणि डॉट प्रोडक्ट कम्युटेटिव्ह लॉ ओबे करतात, सबट्रॅक्शन आणि क्रॉस प्रोडक्ट ओबे करत नाही. ठीक आहे, लास्ट स्टेप बाकी आपली, 2a2 मायनस 4a2, 2 इंटू 4 काय बनेल -8, a2 बार डॉट a2 बार, इथं आठवते का a1 बार डॉट a1 बार काय आलं a1 स्क्वेअर, इथं येणार a2 चा स्क्वेअर. परत एकदा हे इक्वेशन बघून घ्या. आता याला वरती लिहितो मी, जर बघा फायनल आन्सर आपलं येत आहे 3, a1 बार ची व्हॅल्यू किती 2, 3 इंटू 2 काय येणार 6. ठीक आहे, -4 a1 a2 -4 a1 2 a2 3 cos थीटा ची व्हॅल्यू -1/3. सर ते कुठून घेतलं तुम्ही, इथून घेतलं, कळालं का. म्हणजे रिझल्टंट दिलाय त्याचा वापर कुठं होतोय, इथं होतोय. मग +6 a1 2 a2 3 इंटू cos थीटा -1/3 प्लस. ठीक आहे, समजा इथून इकडचं समजा दिसत नसेल, ठीक आहे, काय अडचण येत असेल तर इथं लिहितो, प्लस काय होतं 6 a1 a2,
ठीक आहे 2 इंटू 3 इंटू -1/3 आणि शेवटचं काय होतं मायनस होतं तर -8 इंटू a2 चा स्क्वेअर a2 म्हणजे 3 चा स्क्वेअर काय आलं 9 एकदम स्टार्टिंग पासून सगळं सॉल्व्ह करत या काय 6 जशा तसा मायनस हा 3 कॅन्सल 4 2 8 तर हे मायनस मायनस काय आलं +8 ठीक आहे 3 कॅन्सल 6 2 12 आणि हे -12 ठीक आहे 8 9 72 ठीक आहे काही अडचण आली का रे 3 ठीक आहे बघा चुकलं वाटतं 3 आणि a1 चा स्क्वेअर आहे म्हणजे इथं 3 इंटू a1 चा स्क्वेअर म्हणजे काय तर 4 तर किती येणार 3 इंटू 4 काय येणार 12 येणार तेच म्हणलं की काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय कारण सॉल्व्ह केलेलं असतंय ना ऑलरेडी सॉल्व्ह केलेलं असते म्हणजे चूक होत आहे का नाही समजते आपल्याला -12 आणि इथं -8 9 72 ठीक आहे +12 -12 कॅन्सल तर हा 8 आहे आणि हा किती आहे हा -8 येईल का एकदा चेक करू द्या तर -4 a1 a2 cos θ/2 तर मायनस मायनस प्लस ठीक आहे इथं मायनस होतं इथं प्लस बरोबर आहे तर 8 आणि -72 किती राहिले सांगा बरं 64 फायनल आन्सर -64 ऑप्शन मध्ये आहे का एकदा चेक करू आणि आपण हा -64 आहे तर बघा पॉज करा घ्या लिहून ठीक आहे झालं तर बघा आज आपण टोटल 15 क्वेश्चन सॉल्व्ह केले मे बी काही सोपे असतील काही अवघड असतील पण काळजी करू नका याच्या नंतरच्या लेक्चर मध्ये आणखीन यापेक्षा बेस्ट न्यूमेरिकल घेऊन आपण येणार आहोत तर स्टे ट्यून हे लेक्चर पाहत राहा तुमचा कॉन्फिडन्स वाढेल तुम्हाला एक्सप्लेनेशन भेटेल पळवापळवी नाहीये एकदम डिटेल मध्ये सॉल्व्ह करतोय कुठं चुकत असेल कुठं बरोबर येत असेल टेन्शन नाही घ्यायचं पण मी त्याला करेक्ट करून एकदम क्लिअर तुमच्या समोर मांडत आहे तर भेटू अशा सुंदर लेक्चर मध्ये थँक्यू व्हेरी मच